नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट चिकन ग्रेव्ही. एकदम तरीदार मसाल्यामध्ये आपण चिकन बनवणार आहोत. कुठलंही वाटण न करता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ही चिकन ग्रेव्ही बनवायची आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला सपोर्ट करू शकता. शेजारचं बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते बघूया. सगळ्यात अगोदर आपण इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन आपण व्यवस्थित असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आणि चिकन व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. एक चाळणीवरती काढून घेतलंय, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार जे पाणी असेल ते निघून जाईल. याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली. आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लगेच चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे धना पावडर. तर 2 चमचे इथे मी धना पावडर टाकून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी जास्त वेळ ठेवायचं नाही. 1 ते 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे फक्त साईडला ठेवणार आहोत. तर बघा, इथे मी 2 चमचे धना पावडर टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. ती छोटे 2 चमचे भरून इथे मी टाकून घेतलेली आहे. नॉनव्हेजमध्ये आलं आणि लसणाची पेस्ट जास्त जर वापरली तर ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते. तर आपण आता हे चिकनला व्यवस्थित असं चोळून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपण हे फक्त साईडला ठेवणार आहोत. गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे. भाजीचा चमचा जो आहे तो 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये तेल ठेवलं होतं तापण्यासाठी. आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊया. इथे मी थोड्या प्रमाणामध्ये जायवित्री घेतली. 2 छोटे तुकडे आपण इथे दालचिनीचे घेतलीत. 2 छोट्या विलायच्या घेतलेल्या आहेत. 1 मसाला विलायची घेतली आणि तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता हे खडे मसाले आपण इथे परतवून घेतलेले आहेत 1 मिनिटासाठी. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे. तर बघा, इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी मोठे 4 कांदे घेतले. ते उभ्या साईजमध्ये असे पातळ असे कट करून घेतलेले आहेत. कांदा आपण आता सोनेरी होईपर्यंत चांगला परतवून घेणार आहोत. फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरतीच कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया. तर बघा, फुल गॅसवरती आपण कांदा इथे चांगला कलर चेंज होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पुन्हा 1 छोटा चमचा भरून मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया कांद्यासोबत. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छोटे 2 टोमॅटोचे लालसर असे मी प्युरी करून घेतलेले आहे. 2 छोटे टोमॅटो घेतले लालसर आणि त्याची प्युरी करून घेतली मिक्सरला. ते आपण या कांद्यासोबत एकत्र करून घेऊया आणि हे छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण मसाले देखील टाकून घेऊया. 2 चमचे आपण इथे चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. एकत्र करून घेऊया कांद्यासोबत. गॅस आपण इथे मध्यम ठेवलेला आहे, म्हणजे करपणार नाही कढईला. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया. तर 1 चमचा भरून इथे मी तिखट घेतलेला आहे. मॅरिनेट करण्याच्या वेळेस देखील आपण तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे छानपैकी तेल सुटेपर्यंत आता परतवून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा भरून कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी टाकल्यानंतर ग्रेव्हीला खूप छान अशी चव लागते. तर ग्रेव्ही टाकल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे. आता तेल सुटेपर्यंत छानपैकी आपण हे परतवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत भाजून घेतलेलं खोबरं. तर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले, ते भाजून घेतले आणि मिक्सरला आपण दळून घेतले. छोटी वाटी भरून आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. तर आपण याच्यामध्ये न मसाल्याचं वाटण केलेलं आहे, न कांदा भाजलेला आहे, न याच्यामध्ये हरभरा डाळ घातलेली आहे. आपण एवढ्या थोड्याशा वस्तूमध्येच आपण मस्त अशी ग्रेव्ही बनवणार आहोत. तेल सुटेपर्यंत हे पुन्हा एकदा आपण परतवून घेतलेलं आहे कमी गॅसवरती. आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया. 10 मिनिटासाठी आपण हे चिकन असंच मॅरिनेट ठेवलं होतं मसाल्यामध्ये. आता एकत्र करून घेऊया. तर बघा, इथे एकत्र करून झालेलं आहे. आता एकत्र करून झालं की आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि चिकनला पाणी सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटासाठी कमी गॅसवरती आपण झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता चिकनला खूप छान पद्धतीने इथे पाणी सुटलेलं आहे. एकत्र करून घेऊया. चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि आपल्याला जास्त पाण्याचा वापरही करावा लागत नाही. आपण याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही. चिकनला अंगचं पाणी उतरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे चिकन व्यवस्थित असं 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे.
तर बघू शकता आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे. मस्त तरी देखील आलेली आहे आणि ग्रेव्ही देखील आपली एकसारखी इथे झालेली आहे. अजिबात याच्यात कुठेही कांदा दिसत नाहीये. तर बघा मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे तयार होणार आहे. आता आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे. गॅस आपण इथे मध्यम ठेवलेला आहे. तुम्हाला जर अशी दाटसर ग्रेव्ही जर पाहिजे नसेल तर कमी गॅसवरती असं शिजवून घ्यायचं. तर मला थोडीशी पातळ ग्रेव्ही इथे बनवायची आहे. मी साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि जवळपास अर्धा ग्लास याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतले. गरम पाणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकत्र करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपण चिकन शिजेपर्यंत हे व्यवस्थित असं कमी गॅसवरती शिजवून घेऊया. जास्त घट्टसर ग्रेव्ही जर ठेवली तर थंड झाल्यानंतर अजून ती सुकी सुकी लागते. तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि चिकन छानपैकी आपण शिजवून घेऊ. तर बघू शकता पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे आणि चिकन देखील आपलं इथे शिजून तयार झालेलं आहे. एकत्र करून घेऊया. मधून मी 2 ते 3 वेळेस आपण हे मिक्स करून घेतलेलं होतं, म्हणजे कढईला काय होईल की मसाला आपला खाली चिकटणार नाही. कमी साहित्यामध्ये बघू शकता आपण मस्त अशी इथे ग्रेव्ही बनवलेली आहे. अगदी झटपट, जास्त वेळ देखील लागलेला नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आणि चिकन देखील मस्तपैकी इथे शिजवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. गॅस मी आता बंद केलेला आहे. चिकन आपलं इथे शिजलेलं आहे. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर हे एकत्र करून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता एक ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. तर बघू शकता आता आपण एक ताटामध्ये चिकन काढून घेतलेलं आहे. चिकन देखील खूप छान पद्धतीने आपल्या इथे शिजवून तयार झालेलं आहे आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे. तरी देखील आलेली आहे. दाटसर ग्रेव्ही आपली मस्त अशी तयार झाली. कुठेही याच्यामध्ये कांदा दिसत नाहीये. या पद्धतीने चिकन ग्रेव्ही तुम्ही नक्की बनवून बघा. खूप सोपी आहे बनवायला, कमी साहित्यामध्ये, झटपट देखील होते आणि सहज बनवायला खूप सोपी आहे. अशा पद्धतीची चिकन ग्रेव्ही नक्की बनवून बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर अशा पद्धतीची चिकन ग्रेव्ही आपण एकदम सोप्या पद्धतीने आज बनवलेली आहे. झटपट, अगदी कमी साहित्यामध्ये. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.